नमस्कार, शुभ्राज रेसिपी आणि ब्लॉगमध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही म्हणा हे सगळं घेऊन मी काय बसली आहे अशी. तर उद्या गुरुवार आहे, तर गुरुवारी मी स्वामींच्या केंद्रामध्ये हळदी कुंकू करायचं ठरवलेलं आहे. तर त्यासाठी ही सगळी तयारी चाललेली आहे. आज ही सगळी पूर्ण तयारी करून घेणार आहे आणि उद्या माझं स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामींना नैवेद्य सेवा पण आहे आणि आरती सेवा आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे. तर कसा योग जुळून आलेला आहे बघा. उद्या गुरुवार आहे, मला आरती सेवा मिळालेली आहे, नैवेद्य सेवा मिळालेली आहे आणि स्वामींच्या सानिध्यात माझं हळदी कुंकू सुद्धा पार पडणार आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे. तर आज ही सगळी तयारी करून ठेवते. तर इथे मी तिळगुळ घेतलेले आहे, तिळगुळाचे लाडू आहेत, इथे हलवा आहे आणि इथे ना मी छोट्या पिशव्या आणलेल्या आहेत त्या झिपलॉकच्या. त्याच्यामध्ये मी असं एक तिळगुळाचा लाडू आणि हलवा असं हे पॅकिंग करून घेणार आहे. म्हणजे हे बघा असं लाडूची साईज थोडी मोठी झाली आहे आणि पिशव्या छोट्या झाल्या आहेत आणि हे असं तर हे अशा पद्धतीने तिळगुळ पॅकिंग करून घेणार आहे सगळे. आणि हे बघा इथे हे लाडू आहेत, बुंदीचे लाडू, हे मी दुपारी बनवलेले आहेत आणि हे मी स्वामींच्या प्रसादासाठी केंद्रात घेऊन जाणार आहे. तर मला एकूण 51 लाडू नेणार आहे, म्हणजे माझी इच्छा आहे 51 लाडू नेण्याची. तर इथे मी अशा झिपलॉकच्याच मोठ्या पिशव्या आणलेल्या आहेत ह्या आणि ह्याच्यामध्ये हे लाडू घेऊन जाणार आहे. तर हे सुद्धा मला पॅकिंग करून ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हे सगळं पॅकिंग करून घेतलेलं आहे. बघा इथे बघू शकता, इथे लाडू असे पॅकिंग करून घेतलेले आहेत आणि तिळगुळाचे लाडू आणि हलवा असे पॅक केलेले आहेत. ते स्वामींसाठी तिळगुळाचे लाडू घेतलेले आहेत. त्यानंतर नारळ आणि खडीसाखर घेतलेली आहे. गुलाबाची फुलं आहेत बघा आणि ही ते अष्टरची पण फुलं आहेत. तर अशी सगळी तयारी करून घेतलेली आहे. अजून थोडंसं काही राहिलेलं असेल ते मी करून घेईन नंतर. आणि आता मला उद्यासाठी मी साडी कुठली नेसणार आहे ते साडी वगैरे काढायची आहे. आणि नंतर उद्या नैवेद्य असल्यामुळे सकाळी 10:30च्या आरतीला जायचं आहे मला आणि तेव्हाच नैवेद्य पण आहे. तर त्यासाठी मला इथून घरातून मला 10 वाजता जरी निघायला लागणार आहे किंवा नाही 10च्या आधीच मला निघावं लागेल, कारण 10 वाजता ते मला पोचायला लागेल. तर मी इथून 9:30ला किंवा 9:45 9:10 वगैरे निघेन. तर त्यासाठी मला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. 4 वाजता उठून मला सगळं नैवेद्य बनवायचं आहे आणि मला पहिल्यांदाच नैवेद्य सेवा मिळालेली आहे. त्यामुळे कितीही म्हणजे घाई असली तरी मी ठरवलं की स्वामींना पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचंच उद्या. तर त्यासाठी मी उद्या सकाळी लवकर उठून पुरणपोळीचं सगळी तयारी करणार आहे आणि बाकीचं जेवण सगळं 2 भाज्या, वरण भात, कांदा भजी, पापड वगैरे असं सगळं. तर मग आता मी तुम्हाला उद्या आणि मी वाण काय आणलेलं आहे ते सुद्धा दाखवते. तर हे बघा इथे मी अशा ह्या पळ्या आणलेल्या आहेत किंवा डाव म्हणतात ना ह्याला, पळी सुद्धा म्हणतात, आम्ही पळी म्हणतो याला. तर ही आपण आमटीसाठी किंवा वरणासाठी वापरतो ना, ती पळी आहे. तर अशा ह्या आणलेल्या आहेत वाण देण्यासाठी. आता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि माझं सगळं आवरलेलं आहे. स्वामींचं नैवेद्य बनवून झालेलं आहे आणि माझी सगळी तयारी करून झालेली आहे. तर मी आत्ता 9:45पर्यंत निघते आणि नंतर मग आरती सेवा वगैरे झाल्यानंतर मग हळदी कुंकू करणार आहे तिकडे. पण तिकडचा व्हिडिओ बहुतेक मला करता येणार नाही. तर मग मी घरी आल्यावर भेटते. आता केंद्रातून आत्ताच घरी आले आणि 10:30च्या आरतीला गेले होते. तर आरती सेवा आणि नैवेद्य सेवा पहिल्यांदाच मिळाली होती, त्यामुळे खूप छान वाटतं आहे मला.
आणि आरतीनंतर हळदी कुंकूसुद्धा स्वामींनी व्यवस्थित माझा पार पडला तिथे. व्हिडिओ करता आला नाही हळदी कुंकाचा, कारण काय झालं, मी आणि शुभ्रा दोघी पण बिझी होतो, त्यामुळे व्हिडिओ करायला कोणी नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ करता आला नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा. धन्यवाद.